मी डॉक्टर सबिया म्हटलं की अरे रे वा वा असं शेक हँड. हम्म. पण मी सेक्स कोच डॉक्टर सबिया म्हटलं किंवा कोणी विचारते ना तुम्ही काय करता, मग मी धडकन बोलते ना मी सेक्स कोच आहे. समोरचा खाली बघतो ग, आणि समोरचा लगेच खाली बघतो आणि पुढे शांतता असते. माझ्या हिशोबाने माझं लग्नच एक घटना आहे माझ्यासाठी. बेडरूममध्ये गेल्यानंतर नक्की काय करायचं असतं, म्हणजे सेक्स करायचं म्हणजे बिंग अ डॉक्टर. तू विचार कर, 25 वर्षाची मी. आय वॉज टोटली अनअवेअर ग. आय वॉज अ डॉक्टर बट आय हॅड नो आयडिया व्हॉट हॅपन्स इन बेड. असं कॉम्बिनेशन अख्ख्या भारतात डंके के चोट पे बोल सकती, ढूंढ के दिखाओ. कोणी नाही आहे ना, कोणी नाही. मग आपण भारतात ना असं काहीतरी प्रोफेशनला पुढाकार देतोय आणि लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. आणि मराठी मराठी ऑडियन्स जे कोणी बघत पण असतील, म्हणजे मला अभिमान वाटतो. आपला महाराष्ट्र तर म्हणजे फुल रेडी आहे माहिती. मी फक्त हे सांगते की सेक्स प्रेमाची मोस्ट ॲक्शनेबल प्लेजरेबल भाषा आहे. ती कृती नाही, ते कर्तव्य नाही, ती असं छान व्यक्त करू शकतो. ती अशी भाषा आहे की दोन लोक जवळ येतात ना त्याच्यामुळे. माय हजबंड इज बिग सपोर्ट इन दिस. म्हणजे तू बघ ना, ज्या माणसाला ना दॅट मुलगा आणि नवरा बनण्याचा खूप त्याची सँडविच झाली, पण एका सेक्स कोचला कसं सपोर्ट करायचं ह्याच्यामध्ये ही इज नंबर वन. मध्ये तर आम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती की आय एम डॉक्टर सबिया, आय एम अ सेक्स कोच अँड आय एम नॉट कॅरेक्टरलेस. कारण तुम्ही माझ्या प्रोफेशनवरनं डायरेक्ट माझ्या कॅरेक्टर आणि चारित्र्यपर्यंत पोचता यार. आणि दॅट्स नॉट ओके ना. बोलायचा जिगरा ठेवा. तो जर नसेल तर ती पळवाट असते, ते DM आणि ते कमेंट्स. पण हर्ट होतं का, तर खूप होतं. कारण आय एम अ ह्युमन बिईंग. ही जिस्म की बात नहीं आपके रूह तक जाना है, ते मला ऍक्च्युली आठवलं आता. खरी गोष्ट. फानूस बन के हिफाजत जिसकी हवा करे, फानूस बन के हिफाजत जिसकी हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. लोकमत सखीच्या सुपर सखी या वुमन्स डे स्पेशल सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण ना अशा समाजात राहतो जिथे सेक्स हा शब्द जरी ऐकला तरी लोकांच्या भुवया उंचावतात. पण अशा परिस्थितीमध्ये एक स्त्री सर्वांच्या समोर येते जी खूप कॉन्फिडेंटली म्हणते की मैं एक सेक्स कोच हूँ और सेक्स के बारे में मैं खुल के बात करूंगी. ती याबद्दलचे आपल्या समाजात जे स्टिरियोटाइप्स आहेत त्यांना ब्रेक करते आणि याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू पाहते आणि आपल्या सर्वांसाठीच इन्स्पिरेशन ठरते. येस, माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी, रिलेशनशिप आणि सेक्स कोच डॉक्टर सबिहा इनामदार मॅम. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इट इज अन ऑनर टू हॅव यू हिअर. सेम हिअर. येस. सो तुम्हाला ना सुपर सखी या आपल्या सिरीजबद्दल थोडक्यात सांगते. तर आपण ना या सिरीजमध्ये अशा महिलांची स्टोरी कव्हर करतो ज्यांनी शून्यातून त्यांचं विश्व तयार केलेलं आहे आणि समाजासाठी त्या काहीतरी करू पाहतायत आणि स्टिरियोटाइप्स ब्रेक करू पाहताय. आणि तुमची संपूर्ण स्टोरी आज जाणून घ्यायची आहे आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या पलीकडल्या सबिहा मॅमना आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्की. येस. सो मॅम, माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की तुम्ही सेक्स कोच आपल्याला व्हायचंय हे कसं ठरवलं? कारण कोणताही डिसिजन घेण्याच्या आधी कोणती तरी घटना घडावी लागते, करेक्ट? तर ते डिसिजन कसं झालं आणि महत्वाचं म्हणजे ती घटना नेमकी काय होती? छान प्रश्न आहे तुझ्याकडे. अँड आय लव दिस कन्वर्सेशन की तुझे शुरू केलं ना की इनको बोलने अच्छा लगता है की मैं एक सेक्स कोच हूँ और सेक्स पे खुल के बात करती हूँ आणि स्टिरियोटाईप ब्रेक होतात. तर ऑनेस्टली पहिली गोष्ट, मला मी काहीतरी स्टिरियोटाईप ब्रेक करते असं वाटतच नाही. मला असं वाटतं की हे खूप असं नॉर्मल कन्वर्सेशन आहे ना, आणि एक नॉर्मल म्हणजे सेक्स काय म्हणजे नुसती क्रिया आणि कर्तव्य नाही आहे ना. ती अशी एक इमोशन आहे, ती कशी एक्सप्रेस करायची, ती सप्रेस न करता नीट एक्सप्रेस करता येतं, आणि ते शिकण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी एक तज्ज्ञ असतं, ते म्हणजे मी. आणि म्हणून मी सेक्स कोच डॉक्टर सबिया आहे असं म्हणायला खूप नॉर्मल वाटतं गं. म्हणजे मला असं वाटत नाही की ते काहीतरी जगावेगळं आहे, आणि मुळात तिथूनच माझी मेहनत चालू होते. नाऊ कमिंग टू युअर क्वेश्चन, की घटना घडली का, तर येस, माझ्या हिशोबाने माझं लग्नच एक घटना आहे माझ्यासाठी. दॅट मॅरेज वॉज लाईक what I thought of and what it was or what it is. कारण मी
मेडिकल फॅटर्निटी आहे, मी त्या फॅटर्निटी मधनं आहे आणि मी त्याचा अभ्यास केला, त्याची डिग्री घेतली आणि इंटर्नशिप केलं पुण्याला, सासवडला, माणला, बरेच हॉस्पिटल्स केले. म्हणजे तू बघ, माझ्या मेडिकल ज्ञानचं 5-5.5 वर्ष अभ्यास केला आणि म्हणजे एका प्रिकमध्ये कसं सलाईन लावायचं, हे आम्हाला असं डॉक्टर भिडे पुण्याला होत्या. त्या आम्हाला अशा 10 रुपयाची नोट ठेवायच्या आणि म्हणायच्या, "एका प्रिकमध्ये IV लावायचं बच्चूला वगैरे." म्हणजे तेवढी मी तयार होते ॲज अ डॉक्टर. आणि मग माझं वय झालं ना 25 आणि माझ्या आजूबाजूला ना सगळ्यांचं लग्न होत होतं पुण्यात रुबीला. सगळ्यांचे साखरपुडे किंवा कोणाचे बॉयफ्रेंड. आणि मग मला वन डे वाटलं, की बाबा व्हॉट इज दिस? यू डू युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आय वॉन्ट टू गेट मॅरिड. कारण मला असं होतं, की सगळ्यांचं सगळं नीट चाललंय, माझं माझं कसं काही अजून लग्नच नाही. डेटिंग वेटिंग का मेरे पास स्कोप नहीं था, टाइम नहीं था या मुझे पता नहीं था, गॉड नोज. देन आय गॉट मॅरिड माधवी. आणि लग्न झाल्यानंतर कळतं, की वेडिंग म्हणजे लग्न सोहळा, जी तारीख असते बघ, साखरपुडा, मग ते हळद आणि मग ते सगळं इव्हेंट, ते वेगळं. आणि ते झाल्यानंतरचं ते विश्व जे असतं, ॲक्च्युअल तुमचं लग्न झालं. त्याची माझ्याकडे काहीच एज्युकेशन नाही, त्याची डिग्री नाही, त्याचा अभ्यास नाही. माझ्यासाठी लग्न म्हणजे माझ्या आई-बाबांचं झालेलं लग्न. ओके. सो दॅट इज माय परसेप्शन. That is what I have seen. My mom, dad, like Dilip Kumar, Saira Banu, and that is marriage. आणि तेवढंच माहिती ना. आता मला सांग, तेवढ्या माहितीवर मी एका टाइम्स ऑफ इंडिया मॅट्रिमोनियल ॲडमधनं असे बायोडाटा यायचे. मी आपलं निवडणार अँड वन फाईन आय लाईक अ बायोडाटा, आय मेट द पर्सन, आय लाईक्ड इट अँड आय गॉट मॅरिड. दॅट्स इट. पण मला सांग ना, मला काहीच माहिती नाही. म्हणजे मी एका विश्वातनं उठते आणि दुसऱ्या विश्वात जाते. आता इथवर पण आय एम अ डॉक्टर. मला हेही नाही माहिती आहे, की लग्नानंतर सेक्स, इंटरकोर्स, इंटिमेसी हे शब्द तर एक्झिस्ट पण नाही करायचे. दो आय वॉज अ डॉक्टर. अँड अगदी क्योंकि सास भी कभी बहू थी आणि काय होतं ते घर घर कहाणी घर घर की, ते तशा विश्वात मी ट्रान्सफर झाले. आणि आय वॉज लाईक व्हॉट इज दिस हॅपनिंग ना. म्हणजे मला कळायचं नाही माधवी. मला असं वाटायचं मी सभी आहे ना, मी सभी आहे आणि माझं लग्न झालंय, किंवा माझा नवरा अली आहे आणि त्याचं लग्न झालंय. आणि मग त्याचे रोल्स बदलणार आहेत, माझेही रोल्स बदलणार आहे. मी ते सगळं शिकणार पण आहे आणि मला समोरचं शिकवणार पण आहे. पण असं नव्हतं ना. तिथे असं गृहीत होतं, की मला ते सगळं माहितीच आहे. राईट फ्रॉम बीइंग अ डॉटर इन लॉ टू वाईफ, how to be in kitchen, how to be in a hall, how to be in bed, how to be in bedroom. And म्हणजे हे गृहीत धरलं जात होतं, की हे मला माहिती आहे, माझ्या नवऱ्याला माहित आहे. आणि आम्ही दोघंही असे कन्फ्युज आत्मासारखे त्या विश्वात ना फिट होत होतो. तोही बिचारा फिट होत होता. त्यालाही कळत नव्हतं, की सडनली मी कालपर्यंत नुसता मुलगा होतो, आता आज मी नवरा झालोय आणि आता मला हे सगळं सांभाळायचं आहे. आणि मलाही कळायचं नाही, की अच्छा मी सभ्य आहे ना, मग माझ्या सभ्याचं काहीच डिस्कशन नाही होते. म्हणजे माझ्या एबिलिटीजचं, मला काय येतंय ह्याचं. आणि सडनली चपाती किती गोल होतीये, मी बांगड्या किती घालतीये, आणि मी ह्याचा नाकार नाही करते, की हे नाही व्हायला पाहिजे. पण मला माहीत होतं का ते? मला माहीत नव्हतं. आणि वर्स्ट इज बेडरूममध्ये गेल्यानंतर नक्की काय करायचं असतं. म्हणजे सेक्स करायचं म्हणजे बीइंग अ डॉक्टर, तू विचार कर, 25 वर्षाची मी. आय वॉज टोटली अनअवेअर गं. म्हणजे मला हे सांगायला आता काही नाही वाटत, पण तेव्हा आय वॉज क्लूलेस इन दॅट बेड, की अच्छा म्हणजे आता मग आली काय करणार, तर ही विल गो इनसाइड, डू इंटरकोर्स आणि दॅट इज सेक्स. मग मला असं होतं, हे अवयव तर ना आम्ही हॉस्पिटलमध्ये ह्याच्यात कॅथेटर घालतो. मला तेवढंच माहिती. मी कधी इरेक्टेड पेनिस पाहिलंय का आयुष्यात? कधी पाहिलेलं नाही. बिचारा तोही जेंटलमॅन, तोही माझ्या एन्थुसियास्टिक इन्व्हॉल्वमेंटशिवाय तो काय करणार आहे? तो म्हणे, "सगळे तुला ह्याच्यातलं काही माहिती नाही." म्हटलं, "नाही, मला नाही माहिती. हे असलं काहीतरी, ह्याच्यात काय मजा?" म्हटलं. म्हणजे व्हॉट इज फन इन ऑल दिस? कारण आय ॲक्च्युअली हॅड नो नॉलेज ना गं. म्हणजे आय वॉज लिटरेट, आय वॉज अ डॉक्टर, बट आय हॅड नो आयडिया व्हॉट हॅपन्स इन बेड. अँड ही इज नॉट एन एक्सपर्ट. तो फक्त काय करणार, तो माघार घेणार. आणि असं बरेच दिवस चाललं. आणि त्यातून ना वर्स्ट इज
ते लग्नवालं जे स्पेस नवीन होती ना, तिथे फिट व्हायचंय ना आता मला. तर आय वॉज बिंग टोल्ड की आई बनलं ना की सगळं जग असं व्यवस्थित होतं. आई बनलं की सगळं व्यवस्थित होतं. माझ्या डोक्यात ते फिट होतं. मी माझ्या बेडरूममध्ये ना असं, आणि मी गायनाकोलॉजिस्टकडे लग्नानंतर पण जॉब करायची. आणि मी तिथे इनफर्टिलिटी केसेस, डिलिव्हरी, हे तेच काम ना माझं. मी एक दिवस आले, म्हटलं आलीला आपण ना बाळ करायचं. आणि म्हणे आधी आपलं काही झालंच नाही असं बिया, डायरेक्ट बाळ काय करतेस? म्हटलं नाही नाही, जर बाळ झालं ना, हे जे तुला मला लग्न पण जमत नाही आपल्याला, चला ते पण आपल्याला जमायला लागेल. ही वॉज अँड टिल डेट ही सपोर्टिव्ह अँड आय यूज्ड टू पुट दॅट कॅलेंडर. आणि कन्सेप्शन कधी कधी, द मेन्स्ट्रुअल सायकल अँड द फर्टिलिटी, कारण ते नॉलेज होतं मला. तू बघतेस ना, म्हणजे मला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, कारण मी बायो शिकवायचे चाटे, म्हणजे मला बाकी सगळं माहीत होतं. अँड फॉर मी इट इज लाईक दिस इज द डेट, यू कम, यू डू. आज वळून पाहिलं ना वाईट वाटतं मला, म्हणजे मला त्याच्यासाठी वाईट वाटतं, कारण तेव्हा त्याला केवढं प्रेम करायचं होतं इन अ फॉर्म ऑफ सेक्स, आणि त्याला खरं प्रेम व्यक्त करायचं होतं. कारण बिंग अ जॉईंट फॅमिली, बेडरूममध्ये गेल्यानंतर आमची वेळ ना, आणि मी काय घेऊन बसायचे तर कॅलेंडर. अँड या वी वॉट अन ऑसम डॉटर. माझी मुलगी 21 वर्षाची आहे. त्यानंतर पण माझी ही मानसिकता, माधवी, ऑलमोस्ट मला वाटतं 36 वर्षापर्यंत होती. टिल डेट ऑल्सो आय हॅड नॉट एक्सपिरियन्स्ड ऑर्गॅझम. मला हे माहीतच नव्हतं की ही कृतीपलीकडे पण बरंच काही आहे ह्याच्यात. आणि मला माहीत नसण्याचं कारण, ना मी ते अनुभवलं, ना मला कोणी सांगितलं. म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष तुम्ही अनअवेअर होता. ॲब्सोल्युटली अनअवेअर. अँड मेडिकल प्रॅक्टिस वगैरे सब चल रहा है. प्रोफेशन थोडं बॅकएंडवर गेलं, कारण मुलीचं शिक्षण वगैरे होतं, अलीचं जॉब ट्रान्सफरेबल होतं, त्यामुळे मी ऑक्युपाईड राहायचे. आफ्टर 10 to 12 years वेन लांबलचक स्टोरीमध्ये नाही जात, बट बिकॉज ऑफ वन ऑफ माय फ्रेंड नरेटिंग की मग काय सभिया, तुला ती मुलींना मजा येते तशी येते का, तू तुझी बोटं घाण करून घेतली का. म्हटलं म्हणजे काय करायचं असेल, म्हणजे हा काय विचारतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं. आता मला त्याचं सगळं डीपमध्ये माहीत आहे, म्हणजे डिटेलमध्ये माहीत आहे. अँड देन इट वॉज लाईक द फर्स्ट टाइम आय एक्सपिरियन्स्ड की अच्छा, आपल्या आपल्या फिंगरनी आपल्याला ऑर्गॅझम होतं. अँड आय एक्सपिरियन्स्ड इट. आणि माधवी, आय कॅन प्राऊडली से दॅट वॉज द फर्स्ट टाइम मला ना मी असल्याचं असं असं छान वाटलं. म्हणजे मी स्त्री आहे, मी सभ्य आहे, मला माझं अस्तित्व विसरून गेले होते मी. ते यू नो दॅट संसार आणि ते society, and you be a daughter-in-law, you be a good wife, you be a good mother, and manage the career also, which is on back foot. But that one orgasm actually gave me an insight की इतकं इझी असतं का म्हणजे सुखी राहणं, म्हणजे हे इतकं सोपं होतं. त्याच्यासाठी मी त्याच्या आधी असं नाही म्हणते मी की काउन्सिलिंग, कोचिंग, आय एम अ कोच नाव, बट आय टूक लॉट ऑफ प्रोफेशनल हेल्प, बट नोबडी प्रोफेशनली गायडेड मी on how I can have my orgasms. How can sex become a language of love? How can this relationship would have much flourished if we knew this, ना? मग मला जे ॲक्सिडेंटली कळतंय ते मला आता असं खूप वाटतं. प्रत्येक जोडप्याला असं बसावं आणि त्यांना सांगावं की हे बघा, असं केलं की प्रेम होतं, असं केलं की ऑर्गॅझम्स होतात. पेनिट्रेटिव्ह सेक्स काय, नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स काय, भीती असते त्याच्यामागे, माहीत नसणं नॉर्मल असतं, गृहीत नका धरू. अँड या सो टू आन्सर युअर क्वेश्चन इन शॉर्ट, माझं लग्नच एक घटना आहे माझ्या आयुष्यात. आणि लग्नाआधीची मी आणि लग्नानंतरची मी, these are poles apart. Correct. And these are poles apart. And the girl who was before marriage was a very normal girl. And now the image is of a rebellious girl. Yes, yes. But I am not rebellious. मी प्रेमाचंच बोलते. मी फक्त हे सांगते की सेक्स प्रेमाची मोस्ट ॲक्शनेबल, प्लेजरेबल भाषा आहे. ती कृती नाही, ते कर्तव्य नाही, ती असं छान व्यक्त करू शकतो. ती अशी भाषा आहे की दोन लोक जवळ येतात ना ग त्याच्यामुळे. म्हणजे एक नवरा बायको ज्यांना उमजलंच नाही 10 वर्ष की आपण नक्की काय करतोय, त्यांना एका छान सेक्शुअल ॲक्टमुळे ते उमजू शकतं आणि तेवढी जवळीक वाटू शकते. म्हणजे तोच नवरा जो कधी काळी मला असं वाटायचं ही डिडंट टेक अ स्टँड फॉर मी, ही डिडंट टेक अ स्टँड फॉर मी, त्याच्यासोबत निदान मला आदर, सन्मान, केअर हे वाटायला लागलं ना, विथ दॅट रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन इन माय बॉडी. मग हे किती छान आहे ना. मग हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी
ॲटलिस्ट हु इज सेक्शुअली ॲक्टिव्ह शुड एक्सपिरियन्स इट स्वतःहून आणि आपल्या पार्टनरसोबत. सो या दॅट्स हाऊ आय एम अ सेक्स कोच नाव. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही डिसाईड केलं तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही कुठून तो कोर्स केला किंवा म्हणजे ते डिसिजन मेकिंग ते कसं केलं तुम्ही? कारण ते डिसिजन घेणंच अवघड हो, असतं. अँड इट वॉज नॉट इझी. म्हणजे माझं आणि आलीचं बोलणं व्हायचं. मी म्हणायचे आलीला आपण ना हे सेक्स कोच नको म्हणायला, मी रिलेशनशिप कोच, मॅरेज कोच. मग आली माय हजबंड इज बिग सपोर्ट इन दिस. म्हणजे तू बघ ना, ज्या माणसाला ना दॅट मुलगा आणि नवरा बनण्याचा खूप त्याची सँडविच झाली, पण एका सेक्स कोचला कसं सपोर्ट करायचं ह्याच्यामध्ये ही इज नंबर 1. म्हणजे तो म्हणायचा सभी असं नसतं, मी सिव्हिल इंजिनियर आहे तर मी सिव्हिल इंजिनियर आहे म्हणतो ना. मग तुला जेव्हा सेक्सवरच लोकांना गाईड करायचं आहे देन वाय आर यू नॉट रेडी टू पुट दॅट टॅग. कारण काय व्हायचं माधवी, मी कुठेही गेले ना, मी डॉक्टर सबिया म्हटलं की अरे रे वा वा असं शेक हँड. पण मी सेक्स कोच डॉक्टर सबिया म्हटलं किंवा कोणी विचारते ना तुम्ही काय करता, मग मी धडकन बोलते ना मी सेक्स कोच आहे. समोरचा खाली बघतो ग, म्हणजे समोरचा लगेच खाली बघतो आणि पुढे शांतता असते. म्हणजे समोरचं काही बोलतच नाही, विचारतच नाही. आणि अगदीच अज्ञानी लोक असतील, म्हणजे जसं आम्हाला ना ऑफिससाठी जागा बघायची होती, एक ब्रोकर होता, तो बोलला मॅम चलो दिखाता हूँ. मग मी त्याला कारमध्ये पिकअप केलं, म्हटलं चलो दिखाओ. आप क्या करते हो, किस टाईप का ऑफिसची. मग मला आधी वाटलंच क्षणाभरासाठी सांगू की नाही सांगू. मग मला नवरा आठवतो ना की सांगायचं सबिया की मी सेक्स कोच आहे. मग मी आपल्या त्याला सांगितलं मी सेक्स कोच आहे. तो म्हणे मॅम ऐसा भी रहता है, तो आप क्या पोजिशंस करके दिखाते हो. बाप रे, मला इतका राग आला. मी पुढच्या याला म्हटलं आप उधर जाओ, मैं अपना अपना ऑफिस देख लेती हूँ. आणि असा राग येतो ना ग की बट या दॅट्स हाऊ इट इज नाव की येस आय एम डॉक्टर, येस आय एम अ सेक्स कोच. कारण माधवी नावा पुढचं जे आडनाव होतं ना, लग्नाआधी सत्तार होतं, लग्नानंतर इनामदार आहे, हे मला मिळालेली आडनाव आहेत. बरोबर. पण नावाच्या अलीकडे जे डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टर मेडिकल फॅटर्निटीला मी तेवढे कोर्सेस केले आहेत, मी तेवढा पैसा इन्व्हेस्ट केला आहे. आज ICF ही इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशन ही भारतातली इंटरनॅशनली बिगेस्ट कोचिंग फेडरेशन आहे. इट्स अ कॉस्टली थिंग. त्यांच्या परीक्षा 3-1 वर्ष लागतात ACCचं सर्टिफिकेशन घ्यायला. त्यात माझी नीश सेक्स कोचिंग बिकॉज आय एम अ डॉक्टर. मग ही सगळी प्रक्रिया साधी सोपी नव्हती ना. मग मी माझ्या नावाच्या अलीकडे जे आहे डॉक्टर, त्याला मी असं फुल जस्टिस करते. त्याला मी 100% जस्टिस करते. त्यामुळे इंट्रोडक्शन देताना आजकाल तर मी पुढचं आडनावही सांगायला जात नाही. मग डॉक्टर सबिया अलियावर इनामदार, मग खूप काही प्रश्न निघतात. त्यापेक्षा डॉक्टर सबिया म्हटलं ना आणि सेक्स कोच डॉक्टर सबिया, दिस इटसेल्फ इज अ बिग स्टेटमेंट. व्हेरी बिग बोल्ड स्टेटमेंट. आता असं मला वाटतं की मी डायरेक्ट बोलते. आणि मध्ये तर आम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती की आय एम डॉक्टर सबिया, आय एम अ सेक्स कोच अँड आय एम नॉट कॅरेक्टरलेस. मी बघितली ती. कारण तुम्ही माझ्या प्रोफेशनवरनं डायरेक्ट माझ्या कॅरेक्टर आणि चारित्र्यपर्यंत पोहोचता यार. आणि दॅट्स नॉट ओके ना. बरोबर. आणि इट्स अ डिग्निफाईड सर्टिफाईड प्रोफेशन. आय एम मेडिकली क्वालिफाईड. आय एम a licensed emotional intelligence coach. I'm an NLP practitioner. I have all my certifications on website and social media handle. मग मेहनत करून इथवर आलो ना, मग अभिमानाने सांगणार ना. आणि मग काय हर्डल्स येतात ते येतात. आता असं झालंय, ट्रोल होतो खूप. आता ट्रोलही कमी झालाय. आता खरंच लोक रिस्पेक्टने बघतात. सुरुवातीला झाला, पण नाव पीपल अंडरस्टँड की दे नीड मी. दे कांट टेल इट ओपनली. ते मी समजू शकते. पण डू दे अप्रोच मी पर्सनली? येस. आम्ही वेबसाईटवर बुक्ड असतो का, तर आम्ही ऑलमोस्ट 2 आठवडे बुक्ड असतो. आमचं कॅलेंडर पॅक असतं. हेच इंडिकेट करतं ना ग की ह्या प्रोफेशनची किती नीड आहे. आणि ॲज अ स्त्री मला तर वाटतं पुरुषापेक्षा ॲज अ स्त्री मी दोन्ही जेंडर, एनी जेंडरचे इमोशन समजू शकते ना. आणि मी सेक्सला इमोशन म्हणून जेव्हा प्रमोट करते, तर अ डॉक्टर, अ सेक्स कोच, ICF सर्टिफाईड ACC कोच आणि इमोशनल इंटेलिजन्स कोच, असं कॉम्बिनेशन अख्ख्या भारतात डंके के चोट पे बोल सकती, ढूंढ के दिखाओ. कोणी नाही आहे ना ग, कोणी नाही आहे. मग आपण भारतात ना असं काहीतरी प्रोफेशनला पुढाकार देतोय आणि लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. आणि मराठीत
आणि मराठी. येस. बिकॉज आमचं मराठी हँडल बापरे हो, जबरदस्त. खूप जबरदस्त. आणि माझा मराठी ऑडियन्स जे कोणी बघत पण असतील, म्हणजे मला अभिमान वाटतो. आपला महाराष्ट्र तर म्हणजे फुल रेडियम आहे ते. आमच्या हिंदी अकाउंटला आत्ता 3 दिवसाआधी बॅन आहे. आम्हाला सारखं बॅन लागतं. हा 3 दिवस तिथं आम्ही बॅन्ड आहोत. आणि त्याची पोस्ट मी मराठी हँडलवर टाकली होती. हा, तिकडे मी टॅग केलं. व्हॉट अन अमेझिंग हम्म. सपोर्ट. येस. म्हणजे हेच किती सुंदर आहे ना, की लोकांना थोडा वेळ लागला, पीपल आर एक्सेप्टिंग. सो या, Correct. दॅट्स हाऊ इट्स गोइंग. येस. पण हे सगळे डिसिजन्स घेणं किंवा ओपनली या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं या सगळ्यासाठी ना खूप धाडस लागतं. म्हणजे आपण कितीही म्हटलं की ते इझी आहे तरी ते इझी नाहीये. आणि यावरूनच कळतं की तुमची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही खूप हेडस्ट्रॉंग आहात. आणि अशा एखादा जेव्हा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी समोर येते तेव्हा ऑटोमॅटिकली कळतं की त्यांची अपब्रिंगिंग थोडीशी वेगळी असणार आहे आणि त्यांच्या अपब्रिंगिंगचा यामध्ये मोठा वाटा आहे. तर मग तुमची अपब्रिंगिंग कशी होती? Oh, my dad. I love my dad. My dad is my first love. मला अजून आठवतं, माझ्या बाबांचं एक वाक्य असायचं, हिंदी में बोलते थे वो की नाइंसाफी सहने वाला नाइंसाफी करने वाले से बडा गुन्हेगार आहे. म्हणजे अन्याय सहन करणं, बाबा म्हणायचे की जास्त मोठा गुन्हा आहे बेटा अन्याय करणाऱ्यापेक्षा. कारण अन्याय करणाऱ्याकडे एबिलिटी येतेच तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या एबिलिटी सप्रेस करताय, सहन करताय. तुम्ही तुमची त्या अन्याय करणाऱ्याला बदलायला जाण्याचं कार्यक्रम न करता बाबा म्हणायचे की यू स्टँड फॉर युअरसेल्फ, यू टेक अ स्टँड फॉर युअरसेल्फ. बाबा फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते, ACF म्हणून ते ट्रान्सफर झाले. मला आठवतं रेल्वे स्टेशनला पण आम्ही गेलो की, आणि ही वॉज ऑन अ बिग पोस्ट, सो ही हॅड मेन लॉट्स ऑफ हेल्प. पण ते म्हणायचे हे पैसे, हा कागद, ह्याच्यावर लिहायचं किती फुल तिकीट, किती हाफ तिकीट, आणि जायचं त्या ट्रेनच्या. तेव्हा कुठे ऑनलाईन बुकिंग होतं. आणि मग त्या त्या खिडकीला उभं राहायचं आणि मग त्याला सांगायचं, तो फॉर्म भरायचा. दिस वॉज व्हेरी बेसिक एज्युकेशन. पण हे बाबांनी त्या काळी दिलेलं आहे. आणि मला आठवतं आईला आमच्या खूप वेळ होता अभ्यासाचा. आई म्हणायची सबिया, चपाती लाटणं हे मुलीच्या रक्तात असतं. ती कला, स्वयंपाकाची कला मुलीच्या जीन्समध्ये असते. त्याच्यासाठी तुला 18-20 वर्ष प्रॅक्टिस करायची गरज नाही. पण कम्प्युटर शिक, 4 व्हीलर शिक. मग मला सांग 2000 काळी जर माझ्या आईने मला बळजबरी, लिटरली बळजबरी कम्प्युटर कोर्स करायला लावला होता, तेव्हा काय ते MSCIT असायचं, कार शिकवायला लावली होती. सो म्हणजे व्हॉट अ विजन ना गं. आज मला बिर्याणी 10 लोकांची तू करायला सांग, मला येतेच येते. मी दररोज बिर्याणी करते का? नाही करते. पण आज त्याच कम्प्युटर आणि त्याच कार ड्रायव्हिंगमुळे माझा अख्खी दुनिया माझी व्हर्च्युअल आहे. बट दॅट कम्स फ्रॉम माय मदर. आई म्हणायची काय मराठीत, आई माझी मराठी मीडियमची होती. आई म्हणायची हात फिरे तिथं लक्ष्मी वसे. म्हणजे आईचं म्हणणं होतं आजवर असं नाही झालंय की कोणी काम करत करत गेले बाबा. काम करणारा माणूस जिवंत राहतो. एस्पेशली आपल्याला आवडतं ते काम करताना खूप छान वाटतं. सो या अपब्रिंगिंगमध्ये मॉम अँड डॅड बिग रोल टिल डेट. म्हणजे इवन माझ्या लग्नाच्या वेळी मला आठवतं, मी जेव्हा बाबांना पहिल्यांदा सांगितलं की बाबा मला त्रास आहे हो इथे आणि मला नाही जमत आहे ते. बाबांनी हे नाही विचारलं तू चूक का ते चूक, रॉंग कुणाचं राईट कुणाचं. बाबा बोलले तुला बेटा त्रास होतोय हे तू जेव्हा सांगतेस तर मला तेवढा विश्वास आहे की माझी मुलगी खरं सांगते आणि तुला ते जस्टिफाय करायची गरज नाही आहे. मला सांग ना, असं कोणीतरी तुम्हाला सांगणं आणि असं कोणीतरी माझ्यावर विश्वास टाकणं, त्याच्यामध्ये ती डिग्निटी ठेवून, म्हणजे त्यांनी माझ्या घरच्यांची, माझ्या हजबंडची, माझी सगळ्यांची डिग्निटी ठेवली. त्यांनी कधीच कुठली मर्यादा क्रॉस नाही केली. पण त्यांचं होतं की माझी मुलगी सांगते ना की मला त्रास होतोय तर तिला त्रास होतोय. दिस ऑल स्मॉल थिंग्स मॅटर ग. माझ्या दोन्ही बहिणी दे आर लाईक बिग सपोर्ट. दे ऑलवेज केअर फॉर मी. माझा भाऊ ही केअर्स फॉर मी. सुरुवातीला हो त्यांना काळजी वाटायची आणि त्यांना आयडिया नव्हती हे कधी झालं, ही सेक्स कोच कधी झाली. आणि आई वडिलांकडे आज पण पंजाबी ड्रेस ओढणीचं कल्चर आहे. दे नो दॅट आय वेअर वेस्टर्न आउटफिट. बट मी गावी गेले तर मी ओढणी घालते. गरज पडली, आमची शाळा आहे तिथे गेले की डोक्यावर पदर घेते आणि मला त्याच्यात लाज नाही वाटत. ते मी माझ्या स्वइच्छेने करते बिकॉज माय पेरेंट्स इमोशन्स आर अटॅच विथ. पण त्यांना आज माझ्या पॉडकास्टवर मी काय कपडे घालणार आहे ह्याचं त्यांना ऑब्जेक्शन नसतं. त्यांना माझी सेफ्टी, काळजी, बिकॉज ॲज यू नो माय प्रोफेशन इज लाईक ग्रेट स्टेटमेंट की भाई ये लड़की बोल्ड है
और इसको तो कुछ भी चलेगा. त्यापोटी त्यांची ती काळजी सुरुवातीला असायची. पण नाव तो दे आर व्हेरी प्राऊड. दे आर व्हेरी व्हेरी प्राऊड. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शेतात हे रोप माझं सुरू झालं, तिथं माती इतकी छान मिळाली ना, की आता माझं ते तिथून काढून कुठेही तुम्ही मला कुठल्याही देशात, परदेशात मी जेव्हा जाते, एकटी फिरते, आय गो टू लंडन, आय गो म्हणजे एनी कंट्री आय गो, आणि भारतात मी जगभर फिरते, तर मला भीती नाही वाटत. मला भीती नाही वाटत किंवा मला असं नाही वाटत आहे की म्हणजे काहीतरी आपण मर्यादा बाहेरचं करतोय. बिकॉज माय डॅड यूज टू टेल, आपली मर्यादा ना आपण ड्रॉ करायची. आपली मर्यादा जर आपणच ड्रॉ केली तर बेटा त्यापेक्षा सेफ काही नाही. आजवर कधी असं नाही झालं माहितीये की मला भीती वाटली कोण काहीतरी वाईट करेल माझ्यासोबत. बिकॉज आय गिव्ह व्हेरी स्ट्रॉंग मेसेज टू अदर पर्सन की दिस इज द लिमिट अँड दिस इज द बाउंड्री. ह्याच्या अलीकडे तुम्हाला यायची परमिशनच नाही. वी ट्रेन द पीपल टू ट्रीट अस ना ग. येस, डिअर म्हणून, हाय डिअर, यू लुक गॉर्जियस, यू लुक ब्युटिफुल. मग मला रिप्लाय द्यावं लागतं. चुकून डिअर झालं, ई आणि ए काढा, इट इज डी अँड आर, इट इज डॉक्टर. असं सांगावं लागतं. अँड यू ट्रेन ट्वाईस. समोरचा डायरेक्ट डॉक्टरवर येतं. कारण माझं नाव आहे ना, माझ्या नावाला तुम्ही कसं कॉल करणार हे मी ट्रेन करणार. प्रेमाने मला कोण कसं बोलतं, प्रेमाने बोलायचा अधिकार मी किती लोकांना दिलाय ते मी ट्रेन करणार. सो या, अपब्रिंगिंग मॅटर्स अ लॉट. विथ अपब्रिंगिंग समटाइम्स द एन्व्हायरमेंट ऑल्सो मॅटर्स. माझ्या लग्नावाला एपिसोडमधनं एवढं मला कळलं, कधी कधी खूप चांगली जरी अपब्रिंगिंग मिळाली असेल ना ग, जसं सपोज हे शूटच घे, यू सेड ना की आपण इथे करूया, असं नाही ना मी म्हटलं पण तुला नाशिकला येते का, मध्ये यू सेड नाही डॉक्टर साहब या 2-3 शूट रहता है तो आने जमता है. सो आय डिसाइडेड टू नॉट शूट इन नाशिक. नाही तर घरीच आहे असं नाही, बट दिस इज द राईट प्लेस फॉर दिस शूट. कधी कधी खूप सुंदर अपब्रिंगिंग असेल, तुम्ही व्यवस्थित पण असाल, पण चुकीच्या ॲटमॉस्फिअर मध्ये तुम्हाला सोडलं गेलंय आणि तिथे तुम्हाला जर सिद्ध करावं लागतंय, यू बेटर चूज टू शिफ्ट द प्लेस. वाव. क्योंकि अगर आप कीचड़ में जाके ये साबित करोगे कि आप कितने साफ हो, तो क्या साबित करूंगी ना मैं नहीं वहां, मैं उस कीचड़ में रहना ही नहीं पसंद करती. मेरे पास एबिलिटी होनी चाहिए वहां से निकल के बाहर मैं अपना जहां खुद बनाऊं. किती मस्त. आणि ते जर प्रत्येक स्त्रीला जमलं ना ग, तर खूप कमी मेहनत लागेल सिद्ध करण्याची. राईट. कारण हा पॉडकास्ट इथे ह्या उजेडात ह्या लाईट मध्ये छान शूट होतोय ना, हे बाहेर अंधारात होणार आहे का? आपण किती चांगलं बोललो तरी त्या अंधारात हा पॉडकास्ट लोकांना दिसणारच नाहीये. बरोबर. मग हे दिसायला हा प्रकाश पाहिजे ना. येस. मग अंधारात मी कशी चमकणार? मग प्रकाश कधी पडेल आणि मी तेव्हा चमकेन, त्यापेक्षा जिथे प्रकाश आहे मी तिथंच जाते ना. सो या, दॅट्स द फिलॉसॉफी विच हेल्प्स टू गो अहेड. येस येस, खूप मस्त. आणि ना आता रिसेंटली तुम्ही इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याच्यामध्ये ती एवढी सुंदर पोस्ट होती, तुमचे वडील चालत होते असे आणि तुम्ही टाकलं होतं की मुझे किस बात का डर, मेरे पिता मेरे साथ है, अशा टाईपचं सिमिलर कॅप्शन होतं. आणि खरंच त्यांना हॅट्स ऑफ, कारण की आपण अशा बॅकग्राऊंडमधून येतो किंवा आपल्या समाजात आपण वडिलांसमोर बोलूच नाही शकत. याच म्हणजे सेक्स तर लांबची गोष्ट आहे, मला पिरियड्स आहेत, मला पिरियड्सचा त्रास होतोय, हे सुद्धा आपण वडिलांसमोर बोलू नाही शकत. मुलं सुद्धा त्यांच्या सेक्शुअल गोष्टींबद्दल वडिलांसोबत, म्हणजे ते पुरुष असूनही बोलू नाही शकत, तेवढी स्पेस दिली जात नाही. आणि अशा याच्यात तुमच्या वडिलांनी तुम्हाला तेवढी स्पेस दिली आहे, प्लस ते तुमच्यासोबत उभे आहेत, तर खरंच म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं होतं ना की फॅमिली जर कोणत्याही गोष्टीमध्ये सोबत असेल तर मग दुनिया काय बोलतेय फरक नाही पडत. येस येस येस. सो माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच जण आपल्याला जेव्हा बदल घडवायचा असतो तेव्हा तो बदल स्वतःमध्ये घडणं आधी गरजेचं असतं, मग तो समाजात बदल आपण घडवू शकतो. तर मग तुम्ही जेव्हा डिसिजन घेतलं की मला सेक्स कोच बनायचं आहे किंवा मला लोकांमध्ये तो अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, तर तेव्हा तुमचा आधी माइंडसेट तुम्ही कसा चेंज केला आणि ती प्रोसिजर कशी होती? गुड क्वेश्चन यार. या ये मतलब आईना देखना है खुद का. कारण आय वॉज ऑर्थोडॉक्स शब्द बरोबर आहे की माहीत नाही, पण आय वॉज व्हेरी ऑर्थोडॉक्स. म्हणजे माझे ना खूप नियम असायचे माधवी, हे राईट आणि हे रॉंग.
म्हणजे माझ्याकडे हे 2च चष्मे होते. फार मला वाटतं मेडिकल होस्टोवर. मला असं वाटायचं हे नियम असतात आणि हे असं केलं तर हे माणसं बरोबर आणि जे असं नाही करतात, ही माणसं म्हणजे म्हणजे मी खूप जजमेंटल होते. ओके. व्हेरी ह्यूज, म्हणजे मी अशी फुली मारून टाकायचे. आणि पोस्ट मॅरेज तर मला असं झालं होतं, की नुसतंच तलवार काढा आणि तलवार काढलं ना काम पटकन होऊन जातं. म्हणजे काही बोलावंच लागत नाही. एक मार दो तुकडा. उधर निगोसिएशन, चर्चा, नथिंग. माझा तसाच स्वभाव झाला होता. बिकॉज आय वॉज लाइक प्यार से बोल के तो समझता है नहीं लोगों को. आप चिल्ला चिल्ला के बोलो, जोर से बोलो, मारपीट करो, कुछ भी करो, दुनिया झुकती है झुकाओ. अशा ॲटिट्यूड मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं माझं. दॅट डझंट हेल्प टू बी अ सेक्स कोच. आणि सेक्स म्हटलं ना गं, आता इथेच आपण 5 जण आहोत. मला सांग ना, 5ही जणांचे प्रेफरन्सेस वेगळे असणार आहेत. हाऊ कॅन 5 डिफरंट पीपल इन दिस हॉल हॅव सेम फॅन्टसी ऑर सेम प्रेफरन्स? असं होऊच नाही शकत. आणि आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सेक्सचा एक जनरलाइज्ड फॉर्म्युला आहे. जे प्रत्येक कपलने तो फॉर्म्युला उचलायचा आणि त्याच्यामध्ये फिट होण्यात 25 वर्ष लग्न, 30 वर्ष लग्न घालायचे. आणि मग त्याच्यात तसं ते फिट बसत नाहीत आणि मग त्यांना जे काही करायचंय ते मग ते लपून छपून करणार. आणि मग माझ्या सेशन्समध्ये ते जेव्हा बसणार तर ते लग्नाच्या चौकटीतलं नाही डिस्कस करत माझ्या. ते जे लपून छपून जे करतात, कारण तिथं त्यांना सुख मिळतंय. कारण इथे तर फॉर्म्युलामध्ये फिट बसायचं आहे. X is equal to P into V is the formula for sex. म्हणजे X is sex, P is penis, V is vagina. हे सोडलं तर सेक्स आपल्याला माहीत नाही आहे. मग ह्या फॉर्म्युलामध्ये नाही फिट बसत आहे. मग बाकी काय करायचं ते लपूनच करायचं आहे. आणि ते जेव्हा माझ्या सेशन्समध्ये उघडता येतं ना, इनिशियली मला खूप असं ओव्हरवेल्मिंग इन्फॉर्मेशन व्हायची ती, की अच्छा हे असं पण होतं, अच्छा हे असं पण होतं. अँड आय कांट इवन शो इट ऑन माय फेस, बिकॉज उपयोग काय आहे मग? म्हणजे आपण न बोलता पण जज केलं ना समोरच्याला. म्हणजे मला माझ्या प्रोफेशनमध्ये सगळ्यात मोठा बदल हाच आणावा लागला, की अलिप्त कसं राहायचं, जज कसं नाही करायचं, ती स्पेस कशी क्रिएट करायची, की त्याला जे वाटतंय त्याला ते बोलू तरी द्या. तो काय तर करतोयच आहे का? पण निदान मला ना असं सेक्स करायला आवडतं, किंवा माझी ना अशी फॅन्टसी आहे, किंवा मला असे स्वप्न पडतात. अशी बोलण्याची मुभा नाही आहे माधवी आपल्याकडे. असं काय बोलायला गेलं की हां, ह्या विषयावर अशी बोलते, आणि तो जो एक्सप्रेशन असतो ना, मग माणसं अशी आत जातात. आणि या इव्हेंच्युअली कोचिंग तो हेल्प, ट्रेनिंग हेल्प हाऊ टू बी नॉन जजमेंटल. आपण म्हणतो ग नॉन जजमेंटल, पण आपल्या डोळ्यांचे ते प्युपिल्स असे मोठे होतात ना, आणि समोरच्याला कळतं की ह्याला आपलं कन्व्हर्सेशन आवडलेलं नाही आहे. बट या दॅट वॉज अ ह्यूज चेंज ऑफ मी क्रिएटिंग दैट सेफ स्पेस, कि मेरे सेशंस में बैठो, मैं आपको चांद पे लेके जाऊंगी, और आपको चांद पे नहीं जाना है, आपको मार्स पे जाना है, वीनस पे जाना है, जुपिटर पे जाना है. हाँ, आपल्याकडे कसं आहे, प्रेम म्हटलं की चंद्र. अरे भाई, मेरे को नहीं चांद पे करना है, मेरे को मर्क्युरी पे करना है, किंवा मला कधी नाही ऐकले बघ सूर्यावर प्रेम चाललंय. अशा आपल्या फॅन्टसीमध्ये पण नसतं. तिथे पण बंधनं असतात. पण समजा एखाद्याला सूर्यावर जाऊन सेक्स करायचं, त्याची इच्छा ना गं, त्याला ते व्यक्त करू द्यायला पाहिजे. आणि दॅट स्पेस इज वॉट आय क्रिएट, अँड दॅट इज द बिग चेंज आय ब्रॉट, की आय एम ॲब्सोल्यूट नॉन जजमेंटल नाव. माझ्यासमोर तुम्ही बसून डीपेस्ट डार्केस्ट तुमचे सिक्रेट्स, तुमचे फॅन्टसीज शेअर करू शकतात. आय विल लिसन टू इट, अँड ॲटलीस्ट आय विल अंडरस्टँड की व्हॉट इज दॅट यू वॉन्ट, अँड आय कॅन हेल्प यू गेटिंग व्हॉट यू वॉन्ट. त्यांचे इमोशन्स समजून घेतले पाहिजे, व्यक्त तरी करता आलं पाहिजे ना गं. मन किती दाबून घ्यायचं. इतना सा जिंदगी है, उसमें वो है ना, उम्र दराज मांग के लाए थे 4 दिन, 2 आरज़ू में कट गए 2 इंतजार में. वाव. मैं मर भी जाएंगे हम, लेकिन हमने बताया ही नहीं की मुझे ॲक्च्युअली में प्यार मतलब कैसा प्यार चाहिए था. नसेल प्रत्येकाला ते शाहरुख खान सारखं वो बाहें वाहें फैला के, किसी को और स्टाइल में चाहिए होगा, किसी को इमरान हाशमी के स्टाइल में चाहिए होगा, किसी को इमरान हाशमी के स्टाइल में चाहिए होगा तो वो बोल नहीं सकता. शाहरुख खान के स्टाइल में चाहिए, खुल के बोल सकते हैं, बिकॉज दैट इज different form of intimacy. But Imran Hashmi wala sex is also a form of intimacy. So both should be equally seen, is what I feel. I hope I answered your question. येस येस येस. आणि तुम्हीच एक कविता नेहमी म्हणत असता, एका कवितेची लाईन, की जिस्म की बात नाही आपके रूह तक जाना है, ते मला ऍक्च्युअली आठवलं आता. खरी गोष्ट. येस येस येस. सो माझा पुढचा प्रश्न आहे, की आता एवढी मोठी जर्नी, एवढी वेगळी जर्नी,
तर त्यामध्ये चॅलेंजेस भरपूर आले असणार. तर त्या चॅलेंजेसबद्दल माहिती हवी आहे. माहितीपेक्षा ते एक्सपिरियन्सेस जाणून घ्यायचे. हे एकदम असं पत्रकारासारखं झालं, माहिती हवी आहे. येस. बरोबर माहितीच आहे आणि हम्म. बिकॉज दॅट हॅज नो ऍक्च्युली त्याला मी महत्व नाही दिलं गेलं पाहिजे, पण खोटं नाही बोलणार. खूप चॅलेंजेस आहेत ग माधवी. म्हणजे आय एम 48 नाव, मला 21 वर्षाची मुलगी आहे. माझ्या वयाच्या जितक्या माझ्या बाकी फ्रेंड्स आहेत त्यांचं असं असतं, ह्या वयात येऊन तुला हे सगळं करायचंय. आणि म्हणजे आय कॅन सिट ऑन माय सोफा जस्ट ऑन द नेटफ्लिक्स अँड जस्ट चिल आउट वाला माझं आत्ता ती स्टेज असताना दररोज उठायचं. तुमचं ते इंस्टाग्राम, ते अल्गोरिदम, ते फेसबुक, यूट्यूब, मी त्या ऑर्कुटच्या काळची आहे ग. हा. मला सोशल मीडिया काय माहित नव्हतं. लाईक ऑल दिस पॉडकास्ट, हे तयार होणं, हे लिपस्टिक लावणं, मला साडी नेसता येत नाही यार. म्हणजे बीइंग अ डॉक्टर मला नटना सजना संवरना मुझे आता नहीं. आप बोलो अब भी चेंज करके ओटी में जाना है, डिलिव्हरी करना है, आईवी लगाना है, हे मला येतं. और तिथे सजना संवरना नहीं रहता है. एक तो आपके सोशल मीडिया पे ना बहुत ऐसे ढंग से कपड़ा पहनो, मेकअप नट्टा पट्टा करो, ते मला येत नाही. बोलताना काळजीपूर्वक बोलावं लागतं तुमच्या सोशल मीडियावर. अभी वो सब समय रैना एंड ऑल, यू आर वॉचिंग व्हॉट हॅपन्स. साली ती रील असते एवढीशी, तो पॉडकास्ट असतो इतका मोठा. ऑडियन्स त्या रील मधल्या एखाद्या वाक्यावर इतक्या प्रतिक्रिया विचारू नकोस. अरे पहिले पॉडकास्ट देखो. त्यामुळे तेही कळत नसतं. मग व्हर्च्युअल आहे सगळी टीम. मला माहीत नव्हतं की हे वेबसाईट, हे लँडिंग पेज, व्हर्च्युअल असिस्टंट काय असतं, झूममध्ये कसं जायचं, ऑल दिस ह्यूज पार्ट ऑफ टेक्नॉलॉजी इज देअर. तो एक भाग असतो. म्हणजे आय रन अ प्रॉपर बिझनेस मॅन, इट्स नॉट अ चॅरिटी. अँड माय ऑल टीम इज मॅक्सिमम टीम इज व्हर्च्युअल. सो मॅनेजिंग दॅट अँड इट्स अ, मी आय एम द ब्रँड ना ग. म्हणजे आजच्या तारखेला आम्ही त्या स्टेजला आहोत की जिथं माझं नाव लोक ॲज अ सोल्युशन सांगतात. आणि ती स्टेज बनवली आहे की हा प्रॉब्लेम आहे ना, गो टू डॉक्टर सबिया. सेक्सचा विषय आहे, लग्नाचा विषय, गो टू डॉक्टर सबिया. पण हे जे घडवण्यामागे टेक्निकल चॅलेंजेस, टीम चॅलेंजेस, मनी वाईज चॅलेंजेस, कारण भरपूर इन्व्हेस्टमेंट लागतं ह्या सगळ्यात. आणि हे सगळं करून सोसायटीला उत्तर देण्याचं चॅलेंज, ते इतकं भयानक आहे ना ग माधवी. म्हणजे मी बऱ्याच ट्रॅव्हल करते, एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हल करते. आता मी दिल्लीला गेले होते, माय व्हर्च्युअल असिस्टंट गॉट मॅरिड. मी माझी गेले ना ग. तिथे आली काय करणार सांग. किंवा आता मी इथे आली आहे, तर इथे माझा नवरा नाही ना आलाय. अर्ध्या वेळ तर मला हे उत्तर द्यावं, अशी कशी एकटी फिरते, असं कसं 15-15 दिवस नवऱ्याला एकटं सोडून जाते. दिस इज तो आय फील द बिगेस्ट चॅलेंज आय हॅव टू आन्सर. आय बिकम क्लूलेस की म्हणजे मी नक्की काय उत्तर देऊ. माझं काम आहे ना ते, माझं काम आहे. 22 वर्ष मी माझ्या लग्नाला दिलेत. आता मी माझ्या प्रोफेशनला वेळ देते. माय हजबंड इज ओके. म्हणजे माझी आणि माझ्या नवऱ्याची एक सुंदर अशी एक अंडरस्टँडिंग आहे. पण आमची अंडरस्टँडिंग आहे हे जगाला सांगायचं, हेच मला मोठं चॅलेंज वाटतं. की नवरा किती भारी सपोर्टिव्ह, नवऱ्याला कसं चालतं, हा प्रश्न म्हणजे हा प्रश्न म्हणजे मग माझे एफर्ट्स तुम्ही नलिफायच करून टाकते ना. तो सपोर्ट कधी करतोय, जेव्हा मला करायची इच्छा आहे तर तो सपोर्ट करतोय. आणि त्या सपोर्टमुळे माझं काम खूप सोपं झालं. पण पहिला पाऊल तर मी उचलणार ना. सो चॅलेंजेस वाईज आन्सरिंग पीपल, यु नो, एस्पेशली जवळची माणसं, क्लोज माणसं जेव्हा प्रश्न असे विचारतात ना की ज्याच्या उत्तरामध्ये त्यांना उत्तर नाही हवं असतं, त्यांना ते मला टोचून बोलायचं असतं. ते सार्कॅझम, दॅट टोचून प्रश्न विचारणं, एस्पेशली फ्रॉम युअर फ्रेंड्स अँड डिअर रिलेटिव्स. मग नवऱ्याची तुला काळजीच नाही, मग नवरा काय खातो, काय पितो, त्याच्या तब्येतीची तुला काळजी नाही. सो दिस बिकम्स ओव्हरवेल्मिंग. हर्ट पण होतं कधी कधी, सेल्फ डाऊट होतो की आपण नाही का करत ते कर्तव्य बरोबर, मग नाही का आपल्याला जमत आहे. कारण बरेच इव्हेंट्स, घरचे इव्हेंट्स माझे मिस होतात आणि नाही मला तेवढं प्रत्येकाला वेळ देता येत. पण तो जो गिल्ट दिला जातो ना, ॲज इफ आय एम डुईंग समथिंग विच इज नॉट हेल्दी, विच इज नॉट नाईस, विच इज नॉट गुड, येट यू आर डुईंग इट फेअर इनफ, कारण तुझा नवरा तुला सपोर्ट करतोय, मग तुला काय करायचं कर. हे जे पर्स्पेक्टिव्ह आहे ना, आय डोंट लाईक दॅट माधवी. अँड हे बंद व्हावं. म्हणजे
हे बंद झालं ना तर माझी बरीच एनर्जी अजून चांगल्या कॉन्टेंटमध्ये जाईल. पण हे अपफ्रंट येत असतं त्यामुळे थोडं हर्ट होतं. पण सुरुवातीला ठीक आहे, आपण मान्य करतो जेव्हा नवीन सुरुवात केली तर ते ॲक्सेप्टन्स यायला वेळ लागतो. पण अजूनही तशीच वरून परिस्थिती आहे? दाखवतात लोक आम्ही खूप हं. सपोर्टिव्ह आहेत. माझी इंस्टाग्राम फॅमिली खूप जेन्युअनली सपोर्टिव्ह आहे. म्हणजे तिथं कोणी खोटं नाही बोलत. पण बरेच लोक नुसते चेहऱ्यावर कौतुक करतात. लक्षात आलं का? कळत असतं ते. ते तोंडाने बोलतायत. पण दॅट नॉन व्हर्बल thing is absolutely loud, and I am into a profession where I read people. My job is to read. A person stands 10 minutes in front of me, तो शब्द नाही बोलला तरी मला वाचता येतं ना. आणि ती देवानी दिलेली इनबिल्ट स्किल आहे. कुठला पिक्चर होता ना ग, त्याला बायका काय बोलतात ते ऐकू अगं येत बाई नसतं. अरेच्चा. हा, तसं मला ना कुणाला माझ्यासमोर 10 मिनिटं बसवलं ना, मला आरपार वाचता येतं. पण त्या माझ्या कलेचं मी माझ्या प्रोफेशनमध्ये यूज करते. देन द मायनस पार्ट इज जेव्हा नाही वाचायचंय माणसांना तेव्हा पण मी वाचतच असते ना. आणि त्या प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या अशा नकोशा होतात. आणि मग असं अलिप्त व्हावंसं वाटतं. कधी कधी नको कशाला करतो आपण हे असं येतं. पण इट्स अ रुटीन नाव. म्हणजे डेली घरातला आपण कचरा काढतो ना, दररोज कचरा येतोच तरी आपण झाडू घेतो, दररोज कचरा काढतो, घर स्वच्छ करतो. दॅट्स व्हॉट आय डू डेली. आणि माझी माझी जागा स्वच्छ ठेवतो मग मी. खूप छान. खरं तर आता तुम्ही जे रिअल लाईफमध्ये तुम्हाला जे एक्सपिरियन्स येतात इन पर्सन त्याच्याबद्दल तुम्ही बोलला. पण सोशल मीडिया ट्रोलिंग खूप वाढतंय. म्हणजे अक्षरशः आत्ता जे रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि रिबेल किड अपूर्वा तिचं जे प्रकरण झालं त्यामध्ये त्यांना तर शिव्या घालतायत लोक, त्यांच्याबद्दल तर बोलतायत. पण जी मुलगी आहे अपूर्वा तिला तर इतकं घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केलं जातंय. लिटरली रेप थ्रेट्स आणि या सगळ्या गोष्टी होतात. इतकं भयंकर आहे ते. तर मग अशा वेळेस तुम्हाला एक तर तुमचं याबद्दल काय मत आहे मला विचारायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असे ट्रोलिंगचे कधी एक्सपिरियन्सेस आलेत का? आणि ते एखादा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायला आवडेल का तुमचा? स्पेसिफिक जो कदाचित तुमच्या नेहमी लक्षात राहील आणि त्यावेळेस तुम्हाला खूप हर्ट झालं होतं? पहिली गोष्ट हे माझ्या केसमध्ये आता खूप कमी झालं हा. म्हणजे आय नीड टू थँक्स माय 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 सोशल मीडिया फॅमिली. खूप कमी झालंय. सुरुवातीला अगदी सुरुवातीला जेव्हा मला वाटतं 2020ला काहीतरी आम्ही इंस्टाग्राम सुरू केलं, DM मध्ये ना ग सगळे पेनिसचे इमेजेस यायचे. इतके इमेजेस म्हणजे उघडलं की DM नुसते ते मला कळायचंच नाही. आणि मी डॉक्टर आहे त्यामुळे मला भीती वाटणं, घाण वाटणं हा प्रकार होत नाही. मला वाटायचं समोरच्याची काय मानसिक प्रवृत्ती असेल की तुम्ही तुमच्या अवयवाचे फोटो एका मुलीला असेच पाठवता. म्हणजे मग मला कळायचं आपला नक्की ऑडियन्स कोण आहे. आपण शिक्षण कुणाला देतोय, ह्या लोकांना देतोय का, आर दे इवन एलिजिबल टू लर्न. कारण माणसामध्ये जनावरांमध्ये फरक आहे ना ग. म्हणजे आज रस्त्यावर जनावर त्याचे ते अवयव आणि त्याचं शरीर बिना कपड्यांनी झाकता असाच फिरतो तो जनावर. बिकॉज तो जनावर आहे ना. आपण माणसं आहोत. आपण सेक्स बंद खोलीत लाज लज्जा मान सन्मान राखून इच्छा राखून करणारी ती कृती आहे. त्याच्यात काही अवयव इन्व्हॉल्ड आहेत. त्या अवयवांचं असं तुम्ही सरसकट प्रदर्शन त्या ह्याच्यावर करतात. मॅस्टरबेशनचे व्हिडिओज यायचे. मला नाही कळायचं की मग तेव्हा मला वाटायचं की व्हॉट एम आय डुईंग ना. मग हुम एम आय एज्युकेटिंग. हे सुरुवातीचे म्हणजे खूप असे नको वाटणारे ते अनुभव होते. आत्ताही मेलमध्ये ना वाईट काय वाटतं माधवीवाला, मॅक्झिमम प्रश्न साईज स्टॅमिना परफॉर्मन्स त्याच्यावर येतात. त्यामुळे तेही मला असं विचित्रच वाटतं कि साला मैं 10 साल हो गए एजुकेट कर रही हूँ फिर भी आप मेल में वही डाल रहे हो. तर तेही नाही बरं वाटत. दुसरं की जस्ट बिकॉज आय एम अ सेक्स कोच यू डिरेक्टली अप्रोचिंग मी फॉर सेक्स. हे म्हणजे खूपच तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय ना. की म्हणजे सेक्स कोच इज माय प्रोफेशन. दॅट डझंट मीन दॅट आय एम अवेलेबल फॉर एनीबडी. मी आई आहे, मी मुलगी आहे, मी बायको आहे, मी कोणाची सून आहे, मी कोणाची मैत्रीण आहे, अशी माझी नाती आहेत ना. आणि तुम्ही कशा पद्धतीनं मला अप्रोच करता. दॅट दॅट ट्रोल इज लाईक
रिअली बॅड. आणि फ्यू फ्रेंड्स ऑल्सो मिसअंडरस्टँड यू लाईक दॅट, की दे ऑल्सो विल अप्रोच यू फॉर सेक्स. मग आणि आपल्या समाजात कसं सांगितलं गेलं, म्हणजे तुम्ही काहीतरी वाईब देताय समोरच्याला, तुम्ही काहीतरी हे देताय. कारण मला आठवतं, वन ऑफ माय कझिन ब्रदर इज व्हेरी क्लोज टू मी. मग मी त्याला एकदा असं सांगितलं की बघ ना रे, हा मित्र इतक्या वर्षांचा मित्र होता आणि इतका नीट बोलायचा माझ्याशी, आता सडनली त्याने असं मला विचारलं. तो माझा भाऊ, मला खूप क्लोज आहे, म्हणजे ही इज माय कझिन. पण त्याने पटकन काय उत्तर दिलं माहिती माधवी, मग काय, तू विषयच तसा निवडलायस, सो यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर इट. अरे मी असा नाही विषय निवडला की आय शुड बी प्रिपेअर्ड फॉर इट, दॅट हॅज नो कनेक्शन. सो या दॅट आय डिडंट लाईक. बट या मलाही खूप काउन्सिलिंग, रेग्युलर काउन्सिलिंग करावी लागते. कारण इस प्रोफेशन में खड़े रहना है ना, तो आपको हेल्प लगती है मेंटल लेवल पे, प्रोफेशनल लेवल पे. खूप मदत लागते. आणि टेकिंग दॅट हेल्प डिड हेल्प मी टू ना. हे बंद तर खूप झालंय, पण टोटली नाही झालंय. आणि वन मोर क्वेश्चन यू आस्क्ड की समय रहना और वो जो भी हुआ, आपल्याकडे ना शिक्षा देणं हे इतकं सहज आहे ना, इतकं सहज आहे. आज मी सेक्स कोच आहे, मी सोशल मीडियावर इतकी बोलते, बोलता बोलता मी 2 वाक्य चुकीचे बोलून गेले समजा, आणि इंटेन्शनली नॉन इंटेन्शनली कशाही प्रकारे मी ते चुकीचं बोलले ग, मला तुम्ही माफ करू शकता ना ग, आणि आय एम सॉरी फॉर इट. तर मला माफ केलं गेलं पाहिजे. पण आपल्या संस्कृतीत माफी हा प्रकार, आणि नात्यांमध्ये तर माफी हा प्रकार एक्झिस्ट नाही करत. अपने इधर तुम कुछ करके आए ना, पहले सजा भोगो, उसके बाद माफी वाला प्रोग्राम होगा. पनिशमेंट हा मस्ट आहे. पनिशमेंट माझ्या मते इज व्हेरी क्रुएल, स्पेशली विथ सोशल मीडिया और नात्यामध्ये पण. शिक्षा कसली देता यार तुम्ही, आणि तुम्ही कोण होता शिक्षा देणारे? त्याच्यासाठी आहे एक आपल्याकडे लॉ आणि तो सिस्टीम आहे ना, त्या सिस्टीममध्ये जा. आणि ट्रोलिंग इज व्हेरी इझी. गोईंग ऑन Instagram, going on a post, putting there a comment is very easy. But you sit in front of me for 15 minutes and you talk and you tell in front of me की this is what you're doing a bullshit. हे सांगायचा जिगरा, तुम्ही समोर बसून बोलायचा जिगरा ठेवा. तो जर नसेल तर ती पळवाट असते, ते DM आणि ते कमेंट्स. पण तुम्ही तितकीच तुमची लायकी आहे ना. येस, खरंच. तुमची लायकी त्या DM पर्यंत आहे. वरची पोस्ट जे बनवायला मेहनत लागते मला, माझ्या टीमला, किंवा लाईक दिस 5 पीपल आर सिटिंग हिअर. रात्रीचे 9:30 वाजता आपण हा पॉडकास्ट करतोय. 1.5 तास त्या ट्रॅफिकमध्ये मी अडकून आले इथे. यू गाईज हॅव वर्क समथिंग. मग ह्या एफर्ट्समध्ये चिल्लर काहीतरी 2 कमेंट्स कोणी टाकणार, अधिकार नाही आहे ना ग त्यांना ते पनिश करायचं. पण हर्ट होतं का? तर खूप होतं. कारण आय एम अ ह्युमन बीइंग. पण नाउ एज आई सेड, वी हैव लर्न्ड नॉट टू सी इट, क्योंकि दुनिया रुकेगी नहीं. देयर इज वन मोर शेयर, फानूस बन के हिफाजत जिसकी हवा करे, फानूस बन के हिफाजत जिसकी हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. वाह. तो वो जलते रहेगी ना. राईट राईट. ऐसे ऐसे नहीं बुझ जाएगी. आणि ते जे ट्रोलिंग असतं ते त्या माणसाच्या इन्सिक्युरिटी मधून येत असतं. वी नीड हेल्प. एक्झॅक्टली. वी नीड हेल्प. राईट. त्यामुळे कधी कधी त्यांच्याबद्दलच क्यू येते की बाबा तुमच्याकडे एवढा वेळ आहे आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्यात एवढे नाखुश आहात की तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात विष कालवायची वेळ येते. किती छान. बरोबर आहे. आणि त्यांना प्रेमाची जास्त गरज आहे. करेक्ट करेक्ट. त्यांच्या आयुष्यात प्रेम नसतं. हे बघ, प्रेम जिथे नसतं ना तिथंच विष असतं ना. जिथं प्रेम असेल तिथं विष एक्झिस्टच नाही करू शकत. बिकॉज प्यार में उतना ताकत है कि जहर को भी वो निकाल देगा. बट प्यार ही नहीं रहेगा उस शख्स के पास, या उसको कभी किसी ने किया नहीं है, उसने खुद से किया नहीं है, तो वो सिर्फ जहर उगलेगा और क्या ही करेगा. बरं, पण मग ह्या सगळ्या याच्यामध्ये ऑब्व्हियसली म्हणजे एखादा व्यक्ती खूप हर्टफुल गोष्ट बोलला की आपल्या डोक्यात ते विचार चालू राहतात. आपण समोर ऑन कॅमेरा लोकांच्या समोर कितीही स्ट्रॉंग राहिलो तरी शेवटी आरशात बघताना रात्री झोपण्याच्या आधी ते विचार आपल्याला सतावतात. मग या सगळ्यामध्ये कधी असं वाटलं का की जाऊ दे, गिव्हअप करून टाकावं, असं कधी वेळ आली होती का? दररोज वाटतं. दररोज वाटतं. हा. दररोज वाटतं. ॲक्च्युली दररोज वाटतं. खूप रडायला होतं. आता माझी जे हिंदी अकाउंट आहे, आज 3 मेरे को इंस्टाग्राम ना मेरे बच्चे के जैसा लगता. मराठी अकाउंट तर ह्या वर्षभराचं आहे. पण आम्ही हिंदी अकाउंट आम्हाला 2021 एप्रिल 14
प्रोबॅबली मला इतकं लक्षात आहे, मी फर्स्ट पोस्ट टाकली तेव्हापासून आत्तापर्यंत 14 दिवस बाबा कोविडमध्ये ॲडमिट होते तेव्हा मी तिथे टाकलेली आहे. मराठी हँडल गॉट अ अल्गॉरिदम किक. कारण मराठीमध्ये अल्गॉरिदमला लिंग म्हटलं तर कळत नाही, पेनिस म्हटलं की कळतं. आम्ही बाबूराव म्हणतो तर कळत नाही, बोलवो मॅडम म्हणतो कळत नाही. सो आम्ही इथे खूप सेफ असतो. पण हिंदी इंग्लिशमध्ये ना आप सेक्स नहीं बोल सकते, पेनिस नहीं बोल सकते, वजाइना नहीं बोल सकते, वल्वा नहीं बोल सकते. मतलब आप समझो आप ये पॉडकास्ट कर रहे हो, आम्ही पॉडकास्ट करतोय असं तुम्ही कसं सांगता ना. पॉडकास्टर आहात किंवा पॉडकास्टचा स्टुडिओ आहे, तर पॉडकास्ट शब्द तुम्ही 100दा वापरू शकता. पण आम्हाला सेक्स ह्या विषयावर, सेक्स हा शब्द न बोलता सेक्स हा विषय बोलायचा. दॅट इज अ ह्यूज चॅलेंज. अँड डुईंग दॅट इतकं डोकं लावावं लागतं त्या सोशल मीडियावर. मग ती रील बनवायची, मग तो शूट करायचा, मग तो एडिट करायचा, मग तो अपलोड करायचा आणि धडामकण काहीतरी किंवा घाणेरडी ट्रोल येते किंवा काहीतरी रॉंग. नॉट ओनली सोशल मीडिया, इनफैक्ट मोर देन सोशल मीडिया, ऑफ फ्रंट बैक एंड पे भी बहुत तकलीफ रहता है ना. तर नाही वाटत, म्हणजे असं वाटतं की नाही करणार मुझे हे सब. कारण मी का ट्रॅव्हल करावं, मी का फिरावं, मग मी का ते शूट करावं आणि मग शूट करून असा जर रिस्पॉन्स असेल तर का असं सगळं करावं. ते तर गिवअप तो. आणि काय झालंय ना गं माधवी, मी खूप अशा नॉर्मल साध्या घरची साधी मुलगी आणि मला आतून मी तशीच माहीत आहे. म्हणजे जग आता मला कसं परस्यू करते हे जगाचा प्रॉब्लेम आहे. पण डीप डाऊन शाळेत 2 वेणी घालणं, ते चष्मा घालणं, शाळा, घर, घर, शाळा, एवढंच मला माहिती आहे. आई, बाबा, बहीण, भाऊ, माय ऑल कझिन्स, म्हणजे मला इतकं प्रेम मिळालंय की मला प्रेमाची कमतरता ही माहीत नव्हती. ती लग्नानंतर सडनली ती अशी वो जो आँच लग गई ना, मग तेव्हापासनं इतकं रिबेल केलंय की आता ना मला काही रिबेल करून नाही मिळवायचं. मला आता असं वाटतं सहजासहजी कामं व्हावीत. पण या द प्रोफेशन आय हॅव सिलेक्टेड, म्हणजे मी पार लंडनमध्ये परवा वेबिनार केला. लंडनच्या किंग्स कॉलेजच्या IOPPN सोसायटीनं प्लेजरवर मला इन्व्हाइट केलं होतं. ऑल युरोपियन. मला त्या ॲक्सेंटचा प्रॉब्लेम येत होता. आपलं इंग्लिश ॲक्सेंट, त्यांचं ॲक्सेंट. ते मी सांगलीत व्याख्यान केलं. म्हणजे फ्रॉम लंडन टू सांगली आय एम लाईक शिफ्टिंग झोन्स. हो. पण हो, थकायला होतं, दमायला होतं. आय विल बी व्हेरी अपफ्रंट हिअर की लोकांना असं कधी-कधी वाटतं आय एम नॉट अ मोटिवेशनल स्पीकर, आय एम नॉट अ इन्स्पिरेशनल स्पीकर. मी नॉर्मल घरातली नॉर्मल मुलगी आहे आणि माझं काम सेक्स कोचिंग आहे. पण ह्याची खूप किंमत मोजावी लागते. खूप जास्त किंमत मोजावी लागते. कधी-कधी ती किंमत मोजायची कॅपॅसिटी संपून जाते आणि जितकी किंमत मोजावी लागते तेवढं सक्सेस नाही मिळत. आणि व्हेन आय एम टेलिंग सक्सेस, आय एम टॉकिंग अबाउट द फायनान्शियल सक्सेस ऑल्सो. कारण मी स्त्री आहे, मला पाहिजे की मी माझ्या पायावर उभी असावी, न की आय एम फायनान्शियली डिपेंडंट ऑन माय हजबंड. आय वॉन्ट टू क्रिएट अ बिझनेस आउट ऑफ दिस. आय वॉन्ट टू क्रिएट अ फ्रँचाईज मॉडेल. जगभरात डॉक्टर्स, अभिया, कोचिंग, कन्सल्टिंग ब्रांचचे वेगवेगळे सेक्स कोचेस असावे असं आमचं स्वप्न आहे की पीपल शुड कम अहेड, परसीव्ह दिस एज अ करिअर. तर माझं स्वप्न खूप मोठं आहे ना गं. म्हणजे मला पाहिजे भारताच्या बाहेर. मी माझ्या ऑफिसमध्ये कधी नाशिकला आली की दाखवेन, असं मोठं वर्ल्ड मॅप लावलाय मी जिथं बसते. कारण मला ते जगभर कव्हर करायचंय, ग्लोबली आम्हाला कव्हर करायचं. मग एवढा मोठा स्वप्न 48 मध्ये बघायचं का? तर हो, मला बघायचं, मला करायचं का? तर करायचं. पण जितके एफर्ट्स टाकतोय ना तितकं अजून आम्हाला फायनान्शियल टर्म्समध्ये आम्हाला सक्सेस नाही मिळत. कारण हे कामच इतकं प्युरिटीनं करणं आहे. इधर मनी कांट बी द गोल ना, मनी इज द बाय प्रोडक्ट. पण मग तो 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 जो स्लो फेज असतो ग्रोथचा, तोही टॉलरेट करावा लागतं. खिशातनं पैसे टाकावे लागतात, बुद्धी लावावी लागते, वेळ घालवावा लागतो. आणि मग रात्री जेव्हा झोपायला गेल्यावर मग अशी एखादी कमेंट, असं एखादं काहीतरी रिॲक्शन आलं की गिव्हअप करावंसं वाटतं. पण मुलीशी फोनवर बोलणं होतं किंवा हसबंडशी बोलणं होतं, फॅमिली कॉल होतो. आमचा फॅमिली कॉल दररोज 10:30ला होतो. आज 22 वर्ष झाले. दररोज 7:30 वाजता सकाळी मी माझ्या बाबांशी बोलते. विदाऊट फेल आय टॉक टू हिम अँड आय गेट्स द एनर्जी बॅक. आणि मग परत काम सुरू होतं. आणि एक ट्रोल करणारी कमेंट जरी असली तरी 100,000 पॉझिटिव्ह कमेंट. वादच नाही, वादच नाही. म्हणजे काही माझे मेसेजेस काही तर असे आहेत ना ज्यांनी कधी सेशन बुक नाही केलंय माधवी. त्यामुळे मॅम नाही आम्हाला फायनान्शियली परवडत. पण
म्हणजे मला आठवतं गुडलक हॉटेलला मी पॉडकास्ट होता ओमकारसोबत आणि मी त्या गुडलक हॉटेलला ब्रेकफास्ट करून माझ्या हॉटेलला जात होते. सो आय वॉज वॉकिंग आणि एक मुलगी ना समोरून आली आणि अशी स्तब्ध उभी. मग मला वाटलंच हिनं बहुतेक मला ओळखलंय आणि तिनं जी मिठी मारली माधवी मला, मग ती शांत झाली. म्हणजे शी वॉज इन टिअर्स. म्हणलं तू आधी अशी नॉर्मल हो. म्हणे मॅम यू हॅव नो आयडिया, आम्ही कधी तुमचा सेशन नाही बुक केलाय, पण आमचं घरातलं रुटीन आहे. देवर यंग, जस्ट मॅरिड त्यांचं होतं. मला वाटतं 6 महिने झाले होते. आम्ही झोपताना एकाच मोबाईलमध्ये दोघं हेडफोन्स लावतो आणि तुमची एकतरी रील बघून मग आम्ही झोपायला जातो. वी हॅड ह्यूज मिसअंडरस्टँडिंग अबाउट प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन. तिच्या हजबंडला थोडं इरेक्शनचा इश्यू होता. ती म्हणे मॅम आम्हाला कोचिंगपर्यंत यावंच नाही लागलं. आम्ही तुमचे एवढे पॉडकास्ट एवढे कॉन्टेंट पाहिलं की आमचं बेडरूम लाईफ इतकं बदललं आहे. तू विचार कर ना, पुण्यात गुडलक हॉटेलच्या एका कोपऱ्यात एक मुलगी उभं राहून जेव्हा मला हे सांगतेय, तर माझ्या मते दॅट इज बिगेस्ट बेनिफिट और बिगेस्ट बोनविटा की इफ अ गर्ल कैन टॉक टू मी भर रस्त्यात, तर मग क्यों डरना है यार, आगे बढ़ेंगे. एक्झॅक्टली. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना की मराठी ऑडियन्सचा खूप जास्त रिस्पॉन्स आहे, भयानक. याचं कारणच मला असं वाटतं की हिंदीमध्ये बरेचसे क्रिएटर्स आहेत आणि त्यांना कदाचित बरेचसे ऑप्शन्स आहेत, पण मराठीमध्ये एक गावाला बसलेली मुलगी सुद्धा डॉक्टर सबिहांना फॉलो करते. मुंबईमधली पण करते, पुण्यामधली पण करते, नाशिकमधली पण करते, आणि त्यांना ते एक्सपोजर नाहीये किंवा हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तो जे व्यक्ती समजावतोय ते त्यांना समजत नाही. मग ते डॉक्टर सबिहांकडे True, जातात very आणि true. मग Very true, म्हणून मग very तो true. तेवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि आय एम शुअर की तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होणारच आहे, I त्यात काही hope so. शंका नाही. कारण I जेव्हा hope so. एखाद्या माणसाचं इंटेंट चांगलं असतं ना, हम्म. तुमचं इंटेन्शन खूप चांगलं आहे, त्यामुळे जे नक्की तुम्हाला होईल, हवंय ते नक्की नक्की होईल. मिळेल. येस. माझा पुढचा असा प्रश्न आहे की ओव्हरऑल आपली जी जर्नी असते ना, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे तो एक आपल्यासाठी लेसन असतो आणि आपण ठरवतो की बाबा ह्या चुका मी करणार नाही, आणि काही चांगल्या गोष्टी करतो ज्या सुद्धा आपल्यासाठी एक चांगल्या लेसन असतात की बाबा ओके, ह्या गोष्टी इथे वर्कआउट झाल्या, आता या गोष्टी मी आयुष्यभरासाठी इम्प्लिमेंट करेन. तर त्या चुका आणि कोणत्या गोष्टी होत्या ज्या तुम्ही चांगल्या केल्या या ओव्हरऑल जर्नीमध्ये? चुका तर खूप केल्यात. आय वॉज अ फूल माधवी. बॅक 20 वर्ष मागे म्हणून बघते तर मला असं वाटतं मी किती मूर्ख होते. आता असं नाही म्हणेन मी विद्वान आहे, पण चुका भयानक केल्यात. व्हॉट आय अंडरस्टँड नाव माधवी इज आपल्याला ना चुका करण्याची मुभाच नाहीये. चुकलंच नाही पाहिजे ना. म्हणजे जर चुकलंच नाही देन यू आर लाईक गुड. मला आता म्हणजे माझी मोठी चूक होती परफेक्शन. म्हणजे माझी मोठी चूक होती की मला नेहमी हे वाटायचं की मी राईट असावं. म्हणजे मी चुकलंच नाही पाहिजे. मी चुकलं की आई बाबांना काय वाटेल, मी चुकलं तर बहिणीला काय वाटेल, माझ्या बाबांना काय वाटेल, भावाला काय वाटेल, माझ्या घरच्यांना काय वाटेल. हा जो प्रेशर माझ्या खांद्यांवर इनिशियल 1.5 year ऑफ मॅरेज तर होतं ना, किंवा व्हॉट विल माय इन लॉज थिंक, की आपण योग्यच पाहिजे, आपण आयडियल पाहिजे. ही माझ्या हिशोबाने तर माझी खूप मोठी चूक होती आणि मी त्याची खूप जास्त किंमत भोगली आहे. कि मैं इसको कैसे खुश करूँ, मैं उसको कैसे खुश करूँ. नहीं ना यार, मैं कर सकती, तू नको खुश. आणि ते करत असताना म्हणजे ऑलमोस्ट मी आपलं अस्तित्व गमावून घेतलं असतं ना गं. मग समजा मी मन जिंकली पण, तर मग उपयोग नाही आहे. सो या द बिगेस्ट मिस्टेक आय एवर डिड वॉज दैट परफेक्शनिस्ट सबिया, की जिसको सब सही चाहिए. आणि काय केलं पाहिजे, वन शुड एक्सप्लोर अँड एक्सपेरिमेंट. म्हणजे लिटरली यू फील इट, यू डू इट, and there will be consequences, either good either bad, you bear it, but you should explore. कारण 8 बिलियन पॉप्युलेशनमध्ये मला सांग ना, माझ्यासारखी मीच असणार आहे. माझ्यासारखं तू शोधून काढ. दिसणारा कोणाचे असतील, कोणाचे कल सेम असतील, कोणाचं बोलणं सेम असतील, बट विथ द एबिलिटीज मी जशी जन्माला आली आहे, काहीतरी माझं एक रोल डिफाईन्ड असेल जे मी ठरवेन ना. मला मिळालेले रोल्स होते तेच म्हणजे आयुष्य नाही ना. म्हणजे मी लग्न केलं म्हणजे लग्नच आयुष्य नाही आहे ना, किंवा मी आई बनले किंवा मी मुलगी आहे, दॅट आर माय रोल्स. बट मग मी पण आहे ना गा.
म्हणजे मी डॉक्टर सभी आहे, माझे काही स्वप्न आहेत, मला काहीतरी करावंसं वाटतं, मला कोणाशी बोलावंसं वाटतं. हे माझ्या मते निदान व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं ते ओळखावं, जितक्या लवकर ओळखता येईल ते ओळखावं आणि अ, त्या स्किलला ना निदान दिवसातनं अर्धा तास तरी वेळ द्यावा गं. तेवढा तरी बेर मिनिमम इंसाफ खुद के साथ करना चाहिए. आप दुनिया जहाँ जीत लोगे, लेकिन अगर खुद के ज़मीर के साथ आप सच नहीं हो, मतलब अपने ज़मीर में आप सच होने चाहिए ना. मला वाकून पाहिल्यानंतर मी खरी मला दिसली पाहिजे की नाही? आणि मला जर मीच खरी नाही दिसत आहे, देन बेटर चेक, पॉज चेक, की तुम्ही किती त्या रोल्समध्ये ढळून गेलेत. योग्य नाही ना गं. मी डॉक्टर सभी आहे अँड आय एम दिस. मी सभी आहे अँड आय एम दिस. सेक्स कोच इज ऑल्सो नॉट माय आयडेंटिटी, इट इज माय प्रोफेशन. माझी आयडेंटिटी मी आहे ना गं. आणि मी जशी आहे तशी छान आहे आणि आय एम द बेस्ट. मला असं वाटतं आय एम द मोस्ट ब्युटिफुल गर्ल ऑन अर्थ. माझे बाबा जिथे पोस्टिंग व्हायची ना, पोस्टिंग झाली तिथं घर घेतलं की म्हणायचे, आता कोल्हापूरमध्ये राजारामपुरीत घर होतं. माझे बाबा म्हणायचे, सबिया तुम ना मिस राजारामपुरी. आणि मला तेव्हा ना ते खरं वाटायचं. मला असं वाटायचं ना, ह्या एरियातली मी सगळ्यात सुंदर मुलगी. मला सांग ना, जेव्हा मतलब ख्वाब में खाना ही है तो मुरमुरा क्यों खाएंगे यार, तुम अच्छा बिरयानी ही खा लो यार. तो खुद के बारे में अच्छा सोचना शुड बी अ बाय डिफॉल्ट नेचर. सो या, दॅट इज वॉट आय कंटिन्यू विथ दॅट बिलीफ सिस्टम अँड दॅट हेल्प्स मी. आणि आय गेस आपण जेव्हा स्वतःवरती प्रेम करतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला पण संधी देतो आपल्यावरती प्रेम करण्याची. आणि आपल्याला जेव्हा माहिती असतं ना की आपण काय डिझर्व करतो, तेव्हा समोरचा व्यक्ती पण आपल्याला तसंच ट्रीट करतो. आणि समोरच्या व्यक्तीवर भार पण कमी होतो. हा, कारण माझा गढा भरलेला आहे, माझा गढा मोकळा ठेवायचा, माझ्या पार्टनरनीच त्याच्यात प्रेम टाकायचंय. येस, हे त्याला किती मोठी जिम्मेदारी ग. माझा गढा भरलेला आहे, मी तुला प्रेम देते, हा तूही त्याच्यात थोडं थोडं ऍड कर. मग हे किती सोपं आणि ॲट ईज है ना. येस, अदरवाइज वो सामने वाले की जिम्मेदारी बन जाती है, भाई इसको प्यार करो 24 घंटे इसको याद दिलाओ कि आई लव यू आई लव यू आई लव यू. एम आई लविंग माई सेल्फ? Am I in love with myself? And if I'm in love with myself, Madhvi, world falls in love with you. अली नेहमी म्हणतो, सबिया तू कशी पर्सनॅलिटी माहिती, either people will hate you, either people will love you, but they never will ignore you. Exactly. So you carry your own vibe ना. Very true. आणि मी इथे कोणाला इम्प्रेस करायला नाही आली. मला इथे एक्सप्रेस करता येतं का, तर मी ते एक्सप्रेस करायला आली. समोरचा इम्प्रेस झाला वेल अँड फाईन, पण तो नाही झाला तर माझ्या पर्सनॅलिटी फॉल्ट मी नाही शोधणार नाही. सो दॅट इज नॉट नन ऑफ माय बिझनेस. आणि इथून जर एवढी बेसिक पण आपण केली तरी आपल्याला आपल्या शरीरात समाधान वाटतं, मग छान वाटतं. कारण माझं शरीर माझं घर आहे ना. हो, बाकी मी कुठे राहते की नाही राहते माहित नाही, पण माझं मन माझी आत्मा माझ्या शरीरात आता जिवंत आहे. कित्येक स्त्रिया असतील ग, मन मारून जगत असतील. हो, मन मारून जगत असतील, त्यांना शेवटचं लक्षातही नसेल की त्यांचं नाव काय, त्यांचं माहेरचं आडनाव, त्यांचं सासरचं आडनाव, म्हणजे त्यांना काय आवडतं, त्यांना काय नेसायला आवडतं, त्यांना काय करायला आवडतं, त्यांची कुठली कला आहे माहीत नसतं, वेळ नसतो. सो या, दॅट्स हाऊ यू नीड टू एक्सप्लोर. करेक्ट. बरं, वुमन्स डे स्पेशल आजचा आपला पॉडकास्ट आहे आणि आपली सुपर सखी म्हणून सिरीज आहे. तर मला तुम्हाला विचारायला खूप आवडेल की तुमच्या आयुष्यातली सुपर सखी कोण आहे? बापरे, खूप आहेत. म्हणजे मी ज्यांचं नाव नाही घेणार ते तर मारणारच आहेत मला. पण हा, भावना इज माय फ्रेंड. म्हणजे माझ्याकडे 2 पाय आहेत, तिच्याकडे 2 पाय आणि 2 व्हील्स आहेत. शी इज अ व्हीलचेअर बॉन्ड since 30 years. She is paraplegic. You should meet her, you will fall in love with her. Very sexy, very hot, very beautiful. 50शीच आहे ती. आणि आम्ही महिना भेटत नाही, बोलत नाही, पण till date none of my orgasms are complete without I share it to her. तसं सुंदर नातं आहे. आणि म्हणजे एक व्हीलचेअर बॉन्ड मुलगी सुद्धा ऑर्गॅझम स्वतः पण एन्जॉय करते. तिचं सेक्शुअल लाईफ ती छान एन्जॉय करते. पण हो, मला ती सखी म्हणेन मी, कारण ती ऐकते ग. मुळात ती ऐकते. दॅट इज द बिगेस्ट थिंग. ऐकताना ना कळत असतं की ती ऐकते, कळत असतं की ती कधी मी बोलायचं थांबेन आणि मग कधी तिला काय वाटतंय ते सांगेल. असं ती ऐकत नाही, ती जज नाही करत. माझी कित्येकदा असे मी रॅन्डम जाते घरी आणि मग
नुसतीच अर्धा तास मी साईडला बसेन किंवा नुसतीच रडून येईन. मग ती नाही विचारत मला की तू का रडतीयेस, बट शी इज देअर. आणि माझ्या मते अशी कुठलीही स्त्री असेल किंवा इट कॅन बी एनी जेंडर. मला एक मित्र पण आहे असा की आय कॅन नॉट टॉक टू हिम फॉर इयर्स, पण सडनली मी फोन करून त्याला सांगू शकते की नाही खूप आठवण येते. मग ही नाती लागतात, ही नाती लागतात. आणि आय नो सखीच्या डेफिनेशनमध्ये बसत नाही, पण माझी मुलगी पण मला वाटतं गं, माझी मुलगी लंडनला असते. आत्ताही येताना मला वाटतं मी शेवटचा व्हिडिओ कॉल तिलाच केला. 21 वर्षाची मुलगी आहे, मी 48 वर्षाची आहे. पण माझ्या मुलीनं जी स्पेस क्रिएट केली आहे ना माझ्यासाठी, आमची भांडणं होतात तर खूप होतात, मतभेद खूप होतात, पटत नाही मला सगळं तिचं. पण माधवी म्हणजे मी लाईफच्या ज्या स्टेजमध्ये आहे ना, मला नाही वाटत की माझ्याकडे खूप अनुभव आहेत तर मी अशी आणि ती अशी. तिच्याशी बोलून तिच्यासमोर व्यक्त होऊन किंवा तिचे ओपिनियन्स घेणं माझ्या ह्या टॉपिकसाठी तर इतकं हेल्पफुल होतं मला, म्हणजे इतकी मदत होते मला. कारण एका 21 वर्षाच्या मुलीला काय वाटतं हे ती मला समजावून जेव्हा सांगत असते किंवा ती शेअर करत असते. आय नो हे मला काही आई मुलीनं मैत्रीचं नातं ठेवावं असं मी म्हणत नाही. आई जेव्हा असायचं आईच असते, ती मुलगी असते, तिचं म्हणणं असतं आई मी काही सगळं शेअर नाही करणार तुझ्याशी, माझं 1-2% माझं असतं, मी 98%च शेअर करणार. आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट शी शेअर्स विथ मी. पण माधवी, माझ्या लग्नात मी इथे कमी पडते बघ, माझ्या लग्नात मला हे जमत नाही आहे आणि मला इथं आज चुकलंय बघ फैजा, हे मला तिला सांगता येतं माहिती आहे. आणि एखाद्या वेळेस तर मला माहीत असतं की मी उद्या ना हे काहीतरी ब्लंडर करणार आहे, तर मला ते ब्लंडर करण्याआधी माझ्या पोरीला सांगता येतं किंवा कधी-कधी मी गोंधळ घालून येते, तरी मला माझ्या मुलीला सांगता येतं. शी इज लाइक माय व्हेंटिंगची जागा. आणि माझ्या मते ती एका मुलीनं ह्या वयात माझ्या म्हणजे मी प्री मेनोपॉजल आहे, हार्मोनल चेंजेस आहेत, ती लंडन, तिचं माझं टायमिंग वेगळं. एका मुलीनं आपल्या आईसाठी अशी स्पेस क्रिएट करणं, त्या सखीच्या डेफिनेशनमध्ये मला ते बसल्यासारखं वाटतं. मला तिथे ट्रान्सपरन्सी खूप आहे. मला काहीच नाही वाटत. मला ना तिथं आयडियल मदर राहावं नाही लागत, की बघ फैजा हे आमचं लग्न आहे, हे आमचं इतकं मेसफुल लग्न आहे, पण आम्ही आई-बाबा म्हणून चांगले आहोत का? तर चांगले आहोत. पॅरेंटिंग आम्ही चांगलं केलं का? चांगलं केलं. आम्ही मॅरेजमध्ये नसू सक्सेसफुल, आम्ही हसबंड वाईफ म्हणून फेल असू. पण डिड वी बी अ गुड पेरेंट? वी आर गुड पेरेंट. आर वी द बेस्ट अँड आयडियल पेरेंट्स? वी आर नॉट. त्यामुळे तो जो बोजा असतो ना आई-वडिलांवर, मुलांसमोर नीटच राहायचं, नीटच वागायचं, ते नसल्यामुळे फैजा इज माय व्हेरी छोटूसा सखी. सो असं बोलतात की अ गुड स्पीकर नीड्स अ गुड लिसनर, आणि तसा तुमचा तो कनेक्ट बरोबर तयार झालेला आहे. तुमच्या फ्रेंडसोबत पण सेम आहे आणि मुलीसोबत पण सेम आहे. सो एक छान ब्युटिफुल नातं तयार झालंय. खूप छान पॉडकास्ट झाला मॅम. तुमची जी जर्नी आहे ती खूप इन्स्पायरिंग आहे. त्यामधून मला खूप शिकायला मिळालं आणि आय एम शुअर ऑडियन्सला सुद्धा आपल्या बरंच काहीसं त्यातून शिकायला मिळालंय. जाता जाता एक ऑडियन्सना काय मेसेज द्याल? आपल्या सखींना काय मेसेज द्याल? भरपूर प्रेम केलं पाहिजे ना गं. म्हणजे माझ्या मते प्रेमासारखं सुंदर काही नाही. आणि आमची टॅगलाईन आहे मेकिंग लव्ह सिम्पल. आणि प्रेम केलं पाहिजे माझ्या मते. आणि स्त्रियांकडे मी म्हणेन एबिलिटी जास्त आहे प्रेम देण्याची, रिसीव्ह करण्याची. ती एक्सप्लोअर केली पाहिजे स्त्रियांनी. तिथंही तेवढंच ओपन असलं पाहिजे. पुरुषांना ना आवडतं जेव्हा आपण त्यांना सांगतो की मला हा असा ऑर्गॅझम पाहिजे, मला हे असं करून पाहिजे. आणि आजचा पुरुष मी म्हणेन जेंटलमॅन आहे. आणि म्हणूनच जेंटलमॅन म्हणतो ना, दॅट मॅन इज जेंटल. त्याला प्रेमाने सांगितलं की मला असं प्रेम कर, तर तो माणूस करतो. त्याला नॅव्हिगेशन लागतं, त्याला GPS द्यावं लागतं. आणि सेक्स ही प्रेमाची छान भाषा आहे ना गं. मग नवरा बायको म्हणून तुमचे बाकी टोकाचे स्वभाव असतील, पण माझ्या मते प्रेम केलं गेलं पाहिजे. प्रेम करण्याची स्पेस असली पाहिजे. आजच्या ह्या दुनियात आपल्याकडे जर असा पार्टनर असेल ना गं माधवी, ज्याला तुमच्यावर भरपूर प्रेम करायचं आहे, तर निदान त्याला करू दिलं पाहिजे. म्हणजे करू पण दिलं पाहिजे ना गं प्रेम. की तुम्हाला काहीतरी राग आलाय, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण
शेड्यूल करू शकतो ना भांडण. हाँ. अपन संडे दोपहर में 2 बजे लड़ते यार, अभी प्यार करते. हम्म. कौन देखा है ना रे मानवी जिंदगी कितना आहे. आणि माझ्या मते एवढ्या मोठ्या जगात एवढे प्रॉब्लेम्स आहेत. हम्म. मग त्या प्रेम इतकं किचकट कधी झालं आणि ते इतकं कॉम्प्लिकेटेड कधी झालं, म्हणजे ते अनबिलिव्हेबल आहे की हाऊ कॅन लव्ह बी सो कॉम्प्लिकेटेड. हाँ. इट हॅज टू बी द मोस्ट सिम्पलेस्ट जेस्चर ऑफ इमोशन. आणि ते दररोज केलं केलं पाहिजे. सेक्सच्या फॉर्ममध्ये, इंटिमेसीच्या फॉर्ममध्ये, इंटरकोर्सच्या फॉर्ममध्ये, स्वयंपाक केला किंवा एखादा परफ्यूम मारला किंवा हम्म. एखादा वेल आज ड्रेस्टअप झाले किंवा हम्म. चहा एकत्र पिला किंवा सहज एखादी पिक्चर सोबत पाहिली, हम्म. एखादा पॉडकास्ट सोबत पाहिला. माझ्या मते Yes. प्रेम केलं पाहिजे, प्रेम करू दिलं पाहिजे. हम्म. आणि कोणी दुसरा एखादा कपल असेल ना जो ॲटलिस्ट प्रेम करतंय, हम्म. तर त्याला बघून पण सुखी झालं पाहिजे. हम्म. आजच्या तारखेला एखादा व्यक्ती जर प्रेम करत असेल तर त्याला ना जगातली सगळ्यात अपमोस्ट रिस्पेक्टेबल पोझिशन दिली गेली पाहिजे. कारण तो ते कृती करतोय जी एक्स्टिंग्विश होत चालली आहे. कारण Correct. लोकांकडे प्रेम करायला वेळ नाही आहे माधवी. हम्म. म्हणजे आपण बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये ज्या मूलभूत फाउंडेशनवर आपण ह्युमन बिंग म्हणून आयडेंटिफाय होतो, हम्म. दॅट इमोशन इज लव्ह मेकिंग, सेक्स, इंटिमेसी. अँड इन माय सेशन पीपल कम अँड टेल, नाही मॅडम मागच्या सेशनपासून आत्ताच्या सेशनपर्यंत ना वेळच नाही मिळाला. हम्म. मला सांग, प्रेम करायला वेळ काढावा लागतो, हेच किती डेंजरस साईन आहे. हाँ. म्हणजे टेक दिस एज अन Actually. अलार्मिंग साईन. सो या प्रेम करता करता जीव गेला पाहिजे. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला बघता बघता जीव गेला पाहिजे. आणि आपल्याकडे प्रेम करणारी भरपूर माणसं असली पाहिजेत. हम्म. सो या दॅट्स द ओनली मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह ऑन टुडेज डे. Yes. किती सुंदर. आणि ऍक्च्युली मला तुमच्याकडून आज काय शिकायला मिळालं तर स्वप्न सगळेच बघतात, पण खूप कमी लोक असतात जे त्या स्वप्नाला सत्यात उतरवायचं धाडस करतात खरं तर. आणि ते जर धाडस केलं, तो ब्रिज जर आपण पार केला तर आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो याचं उत्तम उदाहरण खरं तर तुम्ही आहात. कारण की पोहण्याची इच्छा असते पण पाण्यात उडी मारायला आपण घाबरतो. तर ते उडी मारण्याचं धाडस केलं पाहिजे. उडण्याची इच्छा असते पण पंख त्याच्यासाठी तयार करण्याची गरज असते. सो ते पंख तयार करावे लागतात. त्यामुळे हे मला तुमच्याकडून खूप महत्त्वाचं शिकायला मिळालंय आणि आय एम शुअर आपल्या ऑडियन्सला सुद्धा बरंच काही तुमच्याकडून शिकायला मिळालं असेल. सो मॅम, वुमन्स डे स्पेशल हा पॉडकास्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे. येस, हासो पालवकडून ही साडी आहे तुमच्यासाठी. थँक्यू. प्रेमाचं गिफ्ट. येस, प्रेमाचं गिफ्ट. थँक्यू. आय होप तुम्हाला आवडेल साडी. नक्कीच नक्कीच. येस येस येस. थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्ही खरंच सर्वांसाठी इन्स्पिरेशन आहात आणि एवढं नाशिकवरून ट्रॅव्हल करून तुम्ही इथे आला खास, त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.